नमस्कार मित्रांनो, वंकिता रेल्वे तुझ्या सवयी भाग 89 तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितले होते की ऋषभ प्रियासोबत तुटकपणे वागतो आणि नंतर तिला तिचा एक मित्र अक्षय मिळतो. आता पुढे दुसऱ्या दिवशी पण ऋषभ तिला एकदाही बघत नाही. रिया त्याच्या अशा वागण्याने रडकुंडीला येते, पण सांगणार कुणाला? आज सगळ्या स्टाफला कामिनीकडे बोलवलेलं असते. पार्टी असल्याने सगळे रात्री तिकडे जातात. रियाची इच्छा नसते, पण अनु जबरदस्ती तिला घेऊन येते. कामिनी तर आज खूपच तयार झालेली असते. तिने शॉर्ट वन पीस घातलेला असतो, त्यावर थोडा जास्तच मेकअप केलेला असतो. अनु आणि रिया तिला विश करतात. मी साईडच्या एका टेबलवर जाऊन बसतात. ऋषभ आत येताच कामिनी त्याच्याकडे जाते. रियाचं लक्ष तिच्यावरच असते. अंकल आंटी कुठे आहे? ऋषभ: ते दोघे आउट ऑफ टाऊन आहे. कामिनी: मग पार्टी घरी का? मला वाटलं अंकल आंटी असेल म्हणून ते घरी पार्टी ठेवली. ऋषभ: ते सोड ना, मला विश पण नाही केलं तू. कामिनी: ओ सॉरी, हॅपी बर्थडे. ऋषभ: थँक्यू. चल केक कट करूया. कामिनी: अगं तू कर, मी इकडेच आहे. ऋषभ: प्लीज यार ऋषभ, आजच्या दिवशी तू मला नाही म्हणणार का? अँड मॉम डॅड पण नाही. तू माझ्या फ्रेंड आहेत, तर तू माझ्यासोबत असायला हवा ना. कामिनी जबरदस्ती त्याला तिच्यासोबत केक कट करायला घेऊन जाते. रिया आणि अनु साईडला बसून सगळं बघत असतात. केक कट केल्यावर कामिनी ऋषभला केक भरवते आणि पार्टीला सुरुवात होते. सगळेजण डान्स करत असतात. कामिनी ऋषभला सोडतच नाही. ती त्याच्यासोबत डान्स करते. इकडे अनुला मेलचा फोन असल्यामुळे ती बाजूला जाऊन बोलते. रिया एकटीच टेबलवर बसलेली असते. तेवढ्यात तिथे विजय येऊन तिला डान्ससाठी विचारतो. ऋषभला कामिनीसोबत डान्स करताना बघून ती रागातच विजयसोबत डान्स करायला जाते. विजयला तिच्यासोबत डान्स करताना पाहून ऋषभला खूप राग येतो, पण तरी तो चेहरा नॉर्मल ठेवतो. ती मात्र रागात ऋषभला बघतच डान्स करत असते. त्याचं पूर्ण लक्ष जरी तिच्यावर असलं तरी समोर तिला इग्नोर करत असतो. डान्स होताच रिया बाजूच्या टेबलवर जाऊन बसते. कामिनी ऋषभसोबत काहीतरी बोलत असते. ते सर्व रिया दुरूनच बघत असते. ऋषभ एक तिरका कटाक्ष रियावर टाकतो. मी कामिनीला पकडून रियाच्या समोरच्या साईडला घेतो, तर तो तिचा पाठमोरा उभा राहतो. कामिनीचा चेहरा दोन्ही हातात पकडतो. रियाला ते बघून वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी पडते. एवढं प्रेम आहे माझ्यावर? मी नाही म्हटलं तर लगेच तिला किस करायला गेले. बरोबर आहे, किती दिवस वाट बघणार ना माझी? रिया रडत स्वतःशीच बोलते. तेवढ्यात करीम येतो. आर यू ओके मॅम? करीम: मला घरी जायचं आहे. रिया डोळ्यातलं पाणी लपवत बोलते. इकडे कामिनी ऋषभसाठी स्पेशल ड्रिंक घेऊन येते. तो नाही म्हणते तरी कामिनी जबरदस्ती त्याला देते. त्याने ड्रिंक घेताच कामिनी क्रूर हसली. थोड्या वेळापूर्वीचा विजय आणि रियाचा डान्स आठवून तोही आता गटागट ड्रिंक घेत होता. रिया अनुला सांगायला जाते. एवढ्या रात्री तू एकटी जाऊ नकोस, मी तुला सोडते. अनु: करीम भाई? अनु: हो मॅम, मी सरांशी बोलून घेतो. करीम ऋषभशी बोलायला जातो. तो थोडा वेळ इथेच थांबणार, तू त्यांना सोडून ये असं तू सांगतो. मग करीम आणि अनु रियाला सोडायला निघून जातो. बराच वेळ झाल्यामुळे पार्टीतील गर्दीही कमी होत आलेली असते. त्याच संधीचा फायदा घेत कामिनी ऋषभला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. मी त्याच्या शर्टची बटन काढून त्याच्यासोबत फोटो क्लिक करते. मी त्याचं शर्ट व्यवस्थित करून ब्लेझर घालून नीट बेडवर झोपवून ठेवते. करीम त्या दोघींना सोडून ऋषभला बघायला येतो. तो आला तेव्हा लॉनवर पूर्ण शांतता दिसते. तो सरळ आत येतो. हॅलो मॅम. ऋषभ सर कुठे आहे? करीम हॉलमध्ये बसलेल्या कामिनीला विचारतो. त्याला ड्रिंक थोडी जास्त झाली म्हणून तो बेडरूममध्ये आराम करतो. कामिनी ड्रिंकचा ग्लास हातात घेत बोलते. ओके, मी जाऊन बघतो. करीम: तो आराम करतोय, येईल सकाळी, तू जा. कामिनी: मोठ्या सरांचा आत्ताच फोन येऊन गेला, त्यांना घरी बोलवलंय. हवं तर तुम्ही मोठ्या सरांशी बोलून घ्या, मग मी जाईन. करीम खोटंच सांगतो. त्यावर कामिनी मात्र चरपटते. ओके, जा घेऊन तू त्याला. कामिनी: करीम पटकन बेडरूममध्ये जातो. ऋषभला असं झोपलेलं बघून त्याला थोडं आश्चर्य वाटते. तो त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करतो, पण तो उठतच नाही.
2-3 पॅकमध्ये सरांची अशी हालत झालेली मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. काय केलं हिने? नक्कीच काहीतरी गडबड केलेली दिसते. तो स्वतःशीच बोलतो. मी ऋषभला तसंच उठवून गाडीत आणून बसवतो. मी सुसाट वेगात गाडी घरी घेऊन येतो. रात्री थोडा उशीर झाला असल्याने मॉम डॅड झोपी गेलेले असते. तो हळूच ऋषभला पकडून त्याच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवतो. तेवढ्यात ऋषभच्या रूमची लाईट ऑन बघून अनु तिथे येते. काय झालं बाई? मगाशी तर ठीक होता, अनु काळजीत विचारते. बहुतेक ड्रिंकमध्ये काहीतरी असावं, नाहीतर सरांची अशी हालत झालेली मी कधी बघितली नाही. करीम. काय? करीम भाई, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? अनु. मॅम, तुम्हाला दोघींना सोडून मी ऋषभ सरांना घ्यायला गेलो. तेवढ्या वेळात नक्कीच सरांना इतकी चढणार नव्हती. पण मी गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं आणि सर कामिनी मॅमच्या रूममध्ये होते. मला वाटते ड्रिंकमध्ये काहीतरी असावं. करीम त्याची शंका बोलून दाखवते. मे बी. मला ती कामिनी अजिबात आवडत नाही, पण भाईनेच जायला हो म्हटलं, मग जावं लागलं. अनु. गुड नाईट मॅम, टेक केअर. करीम जायला निघतो. थँक्यू करीम भाई. जेही काही असेल, पण आज तुमच्यामुळे भाई सही सलामत घरी आलाय. अनु. इट्स माय ड्युटी मॅम. आणि ऋषभ सर तर मला भावासारखे वागवत. मी त्यांना एकटं कधीच सोडणार नाही. करीम बोलून निघून जातो. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. हृदय तुझ्या सवय.